सर दीड तास दुपारी मी पोलीस 12 गुंठे जागा काकांनी विकासासाठी दिलेली आहे. 12 गुंठे जागा आम्ही अजूनपर्यंत काहीही विकलेली नाही. 12 गुंठे जागा 2012 साली विकासाचा करार करण्यात आला. आज 2026 झाले, जागेची कोणत्याही प्रकारात फोडणी झालेली नाही. तरीही जागेमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू केलंय. 2020 साली मी घरासाठी प्रयत्न केलेला. आम्हाला सांगितलं पूर्वेची जागा तुमची की पश्चिमेची जागा तुमची किंवा कोणती आमची हे माहीत नाही. त्यामुळे जागेमध्ये घर बांधायचं नाही. आमची कोणत्याच प्रकारची संमती नाही. सातबारावर ज्यांचं नाव आहे आमच्या जागा सातबारावर ज्यांचं नाव आहे 24 गुंठे जागेत ताबा घेतला. यांची कोणत्याच प्रकारची साईन नाही. मोठा झाला पाहिजे याची बाजू घेतात आणि दुसरी बाजूला कतनी आणि करणीमध्ये फरक आहे. गावातला भूमिपुत्रांना आपला व्यक्तिगत स्वार्थासाठी बेघर करायला घेतलं. तुम्ही जागा विकत घ्या, मोठे व्हा, आमची शुभेच्छा. परंतु रात्री एका गुंड्यासारखा दंगा पसरत 12 वाजता 1 वाजता इकडे महिलांवर तुम्ही हल्ला करतात, त्यांची घरं तोडतात जेसीबी पोकळ्यांनी बेकायदेशीर येते. आणि ह्या बेकायदेशीर आता हे चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्राला बेघर करून चालणार नाही. आणि आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमदार म्हणून या कुटुंबाचा मागे आम्ही आहोत आणि ह्यांना त्यांचा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी पोलिसांनाही सांगेल, महापालिकेलाही सांगेल, जो जो यामध्ये दोषी असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे या दिशेने नक्की आम्ही बोलणार. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलणार, अशा प्रताप सरनाईकचा तुम्ही राजीनामा घ्यायला पाहिजे त्वरित. अशा लोकांनी सरकारचं नाव खराब होतंय, सरकार मलिन होतंय, अशा लोकांना आजच काढायला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मी मुख्यमंत्री मोदींना सांगणार आहे. आता पुढची भूमिका तुमची काय असणार? आमची भूमिका तेच सांगितलं, ह्या लोकांना परत त्यांची जागा दिली पाहिजे. कोणी हलवता कामा नाही. आणि पोलिसांनी बेकायदेशीर हलवतात तर आमची लढाई मग पोलिसांबरोबर आहे. आणि दुसरी बाजू महानगरपालिकेने ही झाडं जे कापली, परवानगी दिली असेल तर सामूहिक जागामध्ये सर्वांची सहमतीशिवाय कापता येत नाही. म्हणून वृक्ष प्राधिकरण खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.